अय्यो, प्रेमात हेही असतं? हो. शुभ अश्विका. आय हाय. पार्ट आहे 78. पार्ट 77 मध्ये बघितलं होतं आपण. शुभच्या घरी गेस्ट आलेले असतात, मस्त. त्यात दोन क्यूटीज असतात. तर त्यांच्याशी आधी अश्विका बोलते आणि मग स्वतःच्या घरी घेऊन जाते. तर तिथे गेल्यानंतर अश्विकाची मम्मा चॉकलेट देत असतात, तर त्या दोघीही शुभचं नाव घेऊन कॉल करायला सांगतात, परमिशन घ्यायला शुभची. सो आता पुढे बघू. अश्विका बोलते, एक मिनिट मी करते कॉल शुभला. तर कॉल करता शुभ तसं रिसीव्ह करतो आणि अश्विका मस्त फोन स्पीकरवर टाकून देते रियानीला. तर रियानी विचारते की हाय अंकल, तुम्ही कुठे आहे? शुभ बोलतो, इथेच आहे बेबी, घरीच. का ग, काय झालं? तर अविका बोलते की चुप चाचू, मी चॉकलेट घेऊ का? अश्विका तिची मम्मा देत आहे तर. शुभ बोलतो, अले बापले, चक्क मला विचारायला कॉल केली का? ठीक आहे बेबी, घ्या दोघी पण आणि त्यांना थँक्यू बोला आणि ओनली वन वन घ्यायचं आहे, ओके. रियानी अविका हो बोलून लगेच एक एक चॉकलेट घेतात, तर तसंच थँक्यू बोलतात. तर अश्विकाची मम्मा मस्त दोघींना लाडप्यार करतात आणि बोलतात की तुमची मम्मा कुठे गेली ग? तर त्या सांगतात की घरीच आहे, पप्पा पण आहे, सगळे आहे. तर अश्विकाची मम्मा हो का बोलत अश्विकाकडे बघायला लागतात आणि यावरून त्यांना कळतं की अश्विका खोटं बोलली. तर तसंच अश्विकाची मम्मा शुभबद्दल विचारतात रियानीला की तुझे ते चाचू कसे आहेत ग? अय्यो. तर रिया आणि अविका सोबतच बोलतात की खूप मस्त, बेस्ट चाचू आहे आमचे. खूप खेळतात आमच्यासोबत, मस्ती करतात आणि मग प्रेम पण करतात. तर अश्विकाची मम्मा विचारतात की प्रेम केलेलं कसं कळतं का तुम्हाला? तर रियाने लगेच अश्विकाच्या मम्माला डोक्यावर हात फिरवत जवळ घेत बोलते की असं असं केलं तर कळतं. तर सगळे मस्त हसायला लागतात. तर अविका बोलते की हो ना, खरंच असं करतात अंकल. तर अश्विकाची मम्मा विचारतात की तुम्हाला खायला काय आवडतं ग? मी बनवू का काही? हम्म. रियानी बोलते की नका नका, चाचू रागवणार आम्हाला. असं बाहेर काही खायचं नाही बोलले होते ते. तर अशोकाची मम्मा बोलतात की तुम्हाला सर्व तुमचे चाचू बोलतात, शिकवतात, आणि तुमचे पप्पा काही नाही बोलत का? तर अविका बोलते की पप्पा बोलतातच, पण इथे यायच्या आधी चाचूने सर्व सांगितलं ना, असं असं राहायचं, बोलायचं. मग आम्ही तेच तर करत आहे ना. हो का ग? अश्विकाची मम्मा ठीक आहे बोलतात आणि मग काहीतरी स्वीट बनवून घेऊन येतात. तर अश्विका मस्त दोघींना भरवायला घेते. तर दोघी एकमेकांना बघतात आणि बोलतात की चाचू रागावले तर. हे ऐकताच अश्विका आणि शुकाची मम्मा बोलतात की आमचं नाव सांग, मग तुझे चाचू काही नाही बोलणार. मग अविका लगेच हो बोलून खायला स्टार्ट करते. मग दोघी पण छान खाऊन फिनिश करतात आणि लगेच माउथ वॉश करतात आणि थोड्या वेळ बसतात, बोलतात आणि अश्विकाला बोलतात की चाचूला घ्यायला बोलवा ना. तर अश्विका बोलते की आम्ही सोडून देऊ तुम्हाला, चला. सो मग अश्विका, सुविक्षा येतात दोघींना घेऊन शुभच्या घरी. आणि मग शुभ बाहेर येतात, शुभला मस्त दोघेही हक करतात आणि सर्व सांगायला लागतात, जे काय झालं बोलणं वगैरे सर्व. आणि मग त्यानंतर अश्विकाला बाय करतात. तर अश्विका बोलते की चाचूला बोलू तुझ्या थोडं. तर रियाने बोलते की हो बोला. आणि मग शुभ बोलतो की चला बेबी, आज जा दोघी, मी येतो 5 मिनिटात आणि नो मस्ती हां प्लीज. सो मग दोन्ही क्युटीज आज जातात आणि शुभ अश्विका बोलायला लागतात आणि मग शुभ बोलतो सुविक्षाला की तू काय कधीच बोलणार नाही आहे का ग माझ्याशी? तर सुविक्षा बोलते, बोलणार ना, आणि न बोलण्यासारखं एवढं काही नाही झालं आहे. तर शुभ बोलतो की पण तू इतकी शांत आहे आणि बोलत नाही आहेस, त्यावरून वाटलं असं नसेल आवडत तुझ्या माझ्याशी बोलायला म्हणून. सुविक्षा बोलते की असं काहीही नाही आहे, सो प्लीज काही विचार नसतात करायचे. आणि मग अश्विका बोलते की नुपूरचं काय सीन आहे, लाईक आता जास्तच बोलणं वाढलं असेल ना. तर शुभ सांगतो की हो, पण फक्त कामाबद्दल बोलणं होतं, बाकी असं काही नाही होत. हो का? अश्विका यावर ठीक आहे बोलून घरी जायला निघते आणि मग शुभ पण घरी परत जातो आणि मग रात्री दोघेही जेवण वगैरे झाल्यानंतर मेसेजवर बोलत असतात. तर शुभ बोलतो की आत्ता काय करत आहे तू? तर अश्विका सांगते की जस्ट लेटली आहे बेडवर, आणि तू? तर शुभ बोलतो की मी पण. तर अश्विका बोलते की मला आत्ता मस्त अशी स्ट्रॉंग कॉफी प्यायची इच्छा होत आहे, सो आहे का पॉसिबल? तर शुभ बोलतो की हो आहे ना पॉसिबल. मस्त लेटून आहे तर तसंच उठ आणि किचनमध्ये जाऊन गॅस ऑन कर आणि स्ट्रॉंग अशी कॉफी बनवून पिऊन घे. अश्विका बोलते, शी यार शुभ, तू किती अनरोमॅन्टिक आहेस ना खरंच. मला वाटलं की बनवून देणार तू स्वतः, पण नाही.
मलाच बनव बोलतो. वाह. शुभ बोलतो, अगं पण मी कसं बनवून देणार? आपण सोबत नाही आहे ना, मग आणि सोबत असतो तर नक्की बनवून दिलं असतं ग. अश्विका बोलते की हां हां, चल चल, हसू दे तू. जेव्हा तेव्हा तुला कारणं हवी असतात, पण माझ्यासाठी स्पेशल असं काही करायची इच्छा कधीच नाही बघितली मी. शुभ बोलतो, जर माझ्या जागी तू असे तर काय बोलली असती आणि काय केली असती? लाईक आता माझी खूप जास्त अशी इच्छा झालेली आहे कॉफी प्यायची. सो तू कर हे पॉसिबल. अश्विका बोलते, अर्धा तास थांब फक्त. लगेच येते मी तुला घ्यायला. मग जाऊ आपण मस्त कॉफी प्यायला. आणि आता नाही बोलला ना तू, किंवा काहीही कारण दिलं ना, तर बघशील मग. शुभ बोलतो, हो ठीक आहे, ये तू. जाऊ आपण. आणि प्लीज यायच्या 5 मिनिटं आधी मला मेसेज कर. सो बरोबर अर्ध्या तासाने अश्विका मेसेज करते शुभला आणि निघत असते. त्या सगळे झोपलेले असतात, पण सुविक्षा जागी असते. तर तिला कळतं अश्विका जात आहे. तर सुविक्षा लगेच तिला बोलते की आता कुठे जात आहे तू? तर अश्विका बोलते की कॉफी प्यायला. तर सुविक्षा बोलते की घरीच बनवू ना मग आपण, त्यात काय बाहेर इतक्या रात्री जायची काय गरज? तर अश्विका सांगते की शुभ सोबत जाणार आहे ग. तर सुविक्षा ठीक आहे बोलते आणि मग अश्विका विचारते की चल ना, यायचं आहे का तुला? तर सुविक्षा नकार देते, नो. आणि मग अश्विका चालली जाते. मस्त शुभ बाहेरच उभा असतो, तर तसंच बसतो मागे हक करून. तर अश्विका बोलते की यार शुभ, नीट बस ना. तुला मी दिसतं तसं लांब राहतच नाही का, जे लगेच असं हक करतो जसं की भरपूर डेजने भेट होते आहे? तर ह्यावर शुभ बोलतो की भरपूर तासांनी झालेली भेट मला भरपूर डेजने होत आहे असंच वाटतं ग. मग मी काय करणार ना. अश्विका बोलते, शब्दात पकडून कसं बोलायचं आणि कसं समोरच्याला शांत करायचं हे तुला बरोबर जमतं. आणि प्लीज मला लवकर जावं लागेल, बिकॉज कोणी उठलं वगैरे तर प्रॉब्लेम होईल आणि यानंतर मी नाही येणार आहे असं कुठल्याही वेळेत बाहेर. यार आत्ता काय इतकी भीती वाटत आहे ना, तेच कळत नाही आहे मला. शुभ बोलतो, शांत हो, मस्त कॉफी पिऊ आणि लगेच परत येऊ. आणि हो ठीक आहे, जास्त तसं घरच्यांना गृहीत धरून वागायचं नसतं, लाईक कुठल्याही वेळेत बाहेर येणं भेटणं वगैरे रॉंग आहे. सो यानंतर आपण ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक करू, ओके? गुड अंडरस्टँडिंग कपल. सो मग दोघे जातात कॉफी प्यायला आणि मग कॉफी पीत गप्पा मारून झाल्यानंतर निघतात घरी परत यायला. तर अश्विका गाडी काढते, तसंच शुभ बसतो. आणि मग असं ऑन द वे असताना अश्विका बोलते की मी ना सुभिक्षाला पण बोलली होती की तू येणार का? तर ती नाही बोलली. पण शुभ जर ती आलीच असती तर? शुभ बोलतो, आली असती तर मी माझी गाडी घेतलं असतं, त्यात काय एवढं? आणि ते नाहीच येणार असं लेट नाईट, बिकॉज तिला तेवढी अक्कल आहे पण तुला नाही आहे, सो म्हणून. हां. तर अश्विकाला खूप राग येतो आणि त्याच रागात बोलणं स्टार्ट करते की म्हणजे मला अक्कल नाही, मी मूर्ख आहे म्हणूनच तुला रिस्क घेऊन भेटायला आली. वाव, काय किंमत राहिली ना माझी. आता तू बोल कधीही भेटायचं, नाही तुला सरळ नक्कार देऊन बाजूला झाली ना, तर बघशील. शुभ बोलतो, बेबी मी मस्करीत बोललो ग, तू काय इतकी चिडत आहे? आणि असं चिडून घरी जाऊ नको, झोप नाही येणार. म्हणजे आपल्या दोघांनाही नाही येणार, सो प्लीज नको असं चिडू. अश्विका बोलते, चिडणं सोड, तुला खरंच तुझ्या इच्छेनुसार भेटून रिस्क घेऊन खूप मोठी मूर्ख ठरले मी. पण यानंतर कधीच नाही होणार असं, बघ तू. मी येणारच नाही आता यापुढे असं भेटायला. शुभ शांतच असतो, अगदी काही न बोलता. तर अश्विकाला परत राग येतो आणि तसंच बोलते की तुला थोडी पण लाज नाही ना, म्हणून शांत बसलायस. फरकच नाही पडत तर कशाला तुला काही वाटेल ना, सो तुझी पण काही चूक नाही, जाऊ दे, सोड. शुभ मस्त तसंच हक करतो. तर अश्विका ओरडून बोलते की शुभ प्लीज मला सोड, ऑलरेडी खूप जास्त मूड खराब आहे आणि या मूडमध्ये मला असं केलेलं बिलकुल आवडत नाही. सो प्लीज स्टे अवे. तर शुभ हक केलेलं सोडतच नाही आणि मग तसं शुभच्या घरी पोचतात. तर लोक पण येणं जाणं करत असतात. तर शुभ लगेच नॉर्मल होतो आणि मग गाडीवरून उतरून बोलतो की तू हे असं फेस घेऊन जाणार का आता? तर अश्विका असंच इकडे तिकडे बघत हो बोलते. शुभ बोलतो, आपण दोघे रोज मस्त असं क्यूट क्यूट बोलत हक करत किसी करत झोपतो तर छान झोप येते, पण आज असं वेगवेगळं झोपायचं असेल तर झोप कशी येणार? नाही झाली झोप तर उद्या ऑफिसमध्ये नीट काम कसं होणार? का नाही कळत आहे तुला? अश्विका बोलते, निघो आता मी, प्लीज, ऑलरेडी उशीर होता मला. तर शुभ जा बोलतो आणि तसंच अश्विका चालली जाते आणि मग शुभ कॉल करतो. तर अश्विका रिसीव्ह करते आणि काही बोलत नाही. तर शुभ बोलतो की आपलं किती जास्त प्रेम आहे ना, जे आपण इतके रागावून असतो तरी आपल्या पार्टनरचा कॉल मेसेज इग्नोर करत नाही.
म्हणजे आपण बोलत नाही तरी जस्ट रिसीव्ह करून कानाला फोन लावून बसतो. तर अश्विका बोलते की झोपायचं आहे मला, ठेवू फोन. शुभ बोलतो, तुझं तर जरा जास्तच प्रेम आहे माझ्यावर, म्हणून तू बघ ना, मला विचारूनच झोपते, इतकी रागात आहेत तरी. अश्विका बोलते, ह्याच तर ओव्हर लव्ह अँड इम्पॉर्टन्समुळे तुला माझी काही किंमत नाही राहिली ना. शुभ बोलतो, अगं असं नाही आहे गं माझं बाळ, किंमत वगैरे आहे, सर्व आहे मला, पण होतं कधी कधी बोलताना चूक. तर प्लीज शांत हो ना आता, तू नको ना असं रागराग करू प्लीज. अश्विका बोलते, ठीक आहे मला झोपू दे आता, उद्या बोलू आपण, ओके. शुभ बोलतो, ठीक आहे झोप तू शांत. हां, टेक केअर, लव्ह यू मोर. अश्विका बोलते, शुभरात्री, झोपते मी. कॉल कट. अरे बापले. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 79मध्ये बघू, सकाळी कोण आधी उठतात आणि मेसेज कॉल करतात, आणि अश्विकाचं मूड केव्हा नॉर्मल होईल, आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ बाबू.